नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै 2026च्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी आजची अपडेट एक अत्यंत महत्त्वाची आहे. आता जुलै महिन्याचा 1500चा हप्ता जो आहे तो अद्याप अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही, किंबहुना कोणालाच आलेला नाही आहे जुलै महिन्याचा हप्ता. पण 12 ऑगस्टला 319.53 कोटींची मंजुरीसुद्धा दिलेली आहे. म्हणजेच की तुम्हाला माहितीच असेल की 12 ऑगस्ट 2026 रोजी अनुसूचित जाती घटकांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना जुलै महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी 319.53 कोटीच्या निधीला शासन मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे. आणि जो हा निधी आहे तो फक्त जुलै महिन्यासाठी आहे, त्यामुळे हा 2 महिन्यासाठीचा हप्ता नाही आहे. ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता सर्वात मोठा प्रश्न आहे की जुलैचा 1500चा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार. तर उपलब्ध माहितीनुसार 17 ऑगस्टपासून म्हणजेच की आजपासून हप्ता वितरणाची प्रक्रिया जी आहे ती सुरू होण्याची तरी माहिती काही ठिकाणी दिसून येत आहे, समोर आलेली आहे. म्हणजेच की पात्र महिलांच्या खात्यात पैसे टप्प्याटप्प्याने जमा होण्याची आजपासून शक्यता आहे. मात्र याचा अर्थ असा नाही आहे की 17 ऑगस्टलाच म्हणजेच की आजपासूनच प्रत्येक महिलेच्या खात्यात पैसे जमा होतील असाही अर्थ नाही आहे. ओके, DBT म्हणजेच की थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेमुळे वेगवेगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होण्यास वेगवेगळा वेळसुद्धा लागू शकतो. ओके, त्यामुळे थोडंसं तुम्ही वेट करा, कारण की आता 12 तारखेला हा GR आलेला आहे 319.53 कोटींचा. म्हणजे की जवळजवळ तुम्ही 4 दिवस झालेले आहेत. ओके, असंही समजू शकता. म्हणजेच की आता ह्या GRचे जे पैसे आहेत म्हणजे जुलै महिन्याचं जे वितरण आहे ते कधीही चालू व्हायची शक्यता आहे आता. ओके, आता जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये एकत्र मिळणार आहे का, याबाबत सुद्धा महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे. पण हा जो GR आहे तो फक्त जुलै महिन्याचा आलेला आहे. जुलैचे 1500 आणि ऑगस्टचे 1500 असे एकूण 3000 रुपये एकत्र देण्याची शक्यता असल्याचे काही अहवालांमध्ये सांगण्यात आलेले होते, पण मला वाटत नाही आहे असं. ओके, कारण की आता जुलै महिन्याचे फक्त हे पैसे जे आहेत ते 1 ते 2 दिवसांमध्ये यायची शक्यता आहे. कारण की आता रक्षाबंधन आलेलं होतं. रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा विचार असल्याचे काही ठिकाणी आलेलं होतं वृत्त. ओके, मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेण्याची आहे की 3000 रुपये एकत्र देण्याची अधिकृत अंतिम पुष्टी अद्याप स्पष्ट झालेली नाही आहे. म्हणून याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक महिलेला 17 ऑगस्टलाच 3000 रुपये मिळणार असे निश्चितपणे सांगणे योग्यसुद्धा ठरणार नाही. त्यामुळे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या 1 ते 2 दिवसामध्ये जुलै 2026चा जो हप्ता आहे तो येण्याची शक्यता आहे. मात्र 2 महिन्याचे जे पैसे आहेत ते येण्याची शक्यता खूपच कमी आहे, किंवा नाही म्हणू शकता तुम्ही. 1 महिन्याचे पैसे तुम्हाला कन्फर्म येतील 1 ते 2 दिवसामध्ये. आणि ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी आपले आधार लिंकिंग, बँक खाते, DBT स्थिती आणि EKYC योग्य आहे की नाही हे तपासून सुद्धा ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण कागदपत्रे आणि पात्रतेमध्ये अडचण असल्यास हप्ता जमा होण्यास विलंब होऊ शकतो. ओके, तर महिला मंडळींनो, जुलै 2026चा 1500चा हप्ता अजूनही प्रलंबित आहे. ओके, GR तर 12 तारखेलाच आलेला आहे 319.53 कोटींचा. जवळजवळ 4 दिवस झालेले असतील. ओके, त्यामुळे आता 1 ते 2 दिवसांमध्ये जुलै 2026चा हप्ता आय होप सरकार लवकरच द्यायला सुरुवात करेल महिलांच्या अकाउंटवरती. ओके, DBTद्वारे. त्यामुळे आता तुमची कागदपत्रे, आधार लिंकिंग, बँक खाते, DBT सगळं बरोबर आहे का एकदा तुम्ही चेक करून घ्या. ओके, आणि 17 ऑगस्टपासून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची माहिती काही ठिकाणी आलेली आहे, पण अजूनही कन्फर्म नाही आहे. कारण की अजूनही कोणाच्याही अकाउंटवर पैसे आलेले नाही आहेत. ओके, वितरण आलेलं नाही आहे. त्यामुळे आता जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये एकत्र मिळणार ही जी शक्यता आहे ती खूपच कमी आहे. त्यामुळे आता फक्त जुलै महिन्याचे पैसे हे येतील कन्फर्म. ओके, त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो, आता पुढची काय अपडेट आलीच तर मी नक्कीच तुम्हाला या चॅनेलवर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ आणून व्हिडिओ टाकून ओके तुम्हाला सांगण्याचं काम करेन. त्यामुळे माझ्या या बडी चॅनलला आधी सबस्क्राईब करा. तुम्हाला काही कमेंट करायचे असेल तर कमेंटही करू शकता तुम्ही या व्हिडिओच्या खाली. ओके, आणि हा जो व्हिडिओ आहे तो इतर महिलांना तुम्ही शेअरसुद्धा करा. धन्यवाद.